किसान सभा तालुका समिती सचिव कमल बांबळे। मी चिंचेची वाडी पोखरकर वाडीच्या इथला हा रोड आहे। या रोडविषयी असं म्हणेल की खूप वर्ष झाले लोक झगडत आहेत आणि खूप वेळा आंदोलनं पण केलेले आहेत, पावसामध्ये सुद्धा केलेले आहेत। लहान मुलं होती, महिला पण होत्या त्यावेळेस, आणि मी सुद्धा पाहिलेलं आहे की ते या रोडसाठी कितीतरी वेळा झगडत होते। पण आत्तापर्यंतच्या ज्या काही इथले स्थानिक जे कार्यकर्ते असतील किंवा जे काही इथले आपले आमदार खासदार असतील, तर त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नाही। आणि इथले जे लोक आहेत, आजारी पडले जर ग्रामस्थ इथले, तर ते कशा पद्धतीने जातील किंवा काय होईल। म्हणजे हा रस्ता मी स्वतः या रस्त्याने आत्ता आले, तर मला सुद्धा येणं खूप मुश्किल होतं आणि मला सुद्धा चालता येत नव्हतं, कारण हा धुवून सुद्धा गेलेला आहे। तयार व्हायला तर म्हणजे तो तर नाहीच झालेला तयार, पण आहे तो सुद्धा धुवून गेलेला आहे आणि खूप मोठे कमरे एवढे खड्डे पडलेले आहेत। मी तर म्हणते इथून लहान मुलं कशी जातील, जनावरं कशी जातील, म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी खूप अवघड आहेत आणि आजारी पडलेल्या माणसाला नेणं तर खूप अशक्य आहे। रात्रीचं जर कुणाला काय झालं तर ते कशा पद्धतीने जातील, म्हणजे हे सगळेच खूप गंभीर प्रश्न आहेत। तर यासाठी ह्या लोकांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण म्हणजे जे काय आहेत तालुक्यातले तर उभे राहू। आणि किसान सभेच्या वतीनं सुद्धा मी त्यांना एक विश्वास देईल की आम्ही तुमच्या सोबत आहोत। आंदोलनासाठी सुद्धा जर तुम्ही धरणे आंदोलन करत असाल तर त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देऊ आणि नक्कीच मी तुमच्या सोबत आहे। त्याच्यामध्ये आता तहसीलदार साहेबांशी सुद्धा त्यांच्या बऱ्याच वेळा मिटिंगी झाल्या होत्या, मी स्वतःसुद्धा त्या मिटिंगला होते, पण ते स्वतः इथं येऊन पाहणी करून रस्ता खुला करणार होते, इथपर्यंत गोष्टी झाल्या होत्या। पण त्यांनी नंतर न येण्याचं टाळलं किंवा त्यांची बदलीचा काय विषय असेल किंवा काय असेल तो माहीत नाही आपल्याला, किंवा वरून काय त्यांना प्रशासकीय जर दबाव आला असेल, मी तर असंच म्हणेल। तर त्यामुळं जर हे सगळं जर बंद झालं असेल त्यांचं, तर याच्यासाठी एक पर्याय म्हणून धरणे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनासाठी मी पाठिंबा नक्कीच देईल। एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते।